हां, तर मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगतो ते शक्य झालं तर तुम्ही वहीमध्ये लिहित चला. कारण तुम्हाला वाटतं की अरे हे सोपं आहे, हे आपल्या सहजपणे लक्षात राहील. परंतु मी मागच्या वर्गात जे काही सांगितलं ते देखील तुम्हाला आठवणार नाही जर तुम्ही ते लिहिलं नाहीत तर. त्याच्यामुळे मी जे सांगतो त्यातलं ते तुम्हाला महत्त्वाचं वाटो अथवा न वाटो, तुम्ही ते लिहिणं भाग आहे. एकदा ते लिहिलं की मग तुम्हाला जे महत्त्वाचं वाटलं नसेल ते वगळून जे महत्त्वाचं वाटलं ते घेऊन दुसरी वही करायची, त्याच्यामध्ये ते फेअर करून ठेवायचं. म्हणजे एक रफ वही आणि एक फेअर वही, अशा जर 2 वह्या तुम्ही केल्यात तर तुम्हाला या हरिपाठ संकल्पना वर्गाचा दुप्पट फायदा होईल. सूचना समाप्त. दुसरी सूचना अशी आहे की कोणतीही ज्ञानेश्वरी आपण घेतली ज्यात ओव्यांचा अर्थ दिलेला आहे, तो अर्थ प्रमाण भाषेत असतो, तो अर्थ बोली भाषेत नसतो. आणि आपण जे कीर्तन करतो ते कीर्तन प्रमाण भाषेत करत नाही, ते कीर्तन आपण बोली भाषेत करतो. जो मनुष्य केवळ प्रमाण भाषेतच कीर्तन करतो त्याचं कीर्तन लोकांच्या कानाला गोड वाटत नाही. कारण कीर्तन म्हणजे बोलणं. मग तुम्ही प्रमाण भाषेत बोलून चालणार नाही, ते बोली भाषेतच बोललं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला बोली भाषेतून आपल्या निरूपणाचा विचार करावा लागतो. परंतु लिहिताना प्रमाण भाषा वापरावी लागते. मग प्रमाण भाषा आणि बोली भाषा या 2 गोष्टीतून आपलं संभ्रमित झालेलं जे मन आहे ते मन आपण सावरणार कसं? तर साधी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही प्रमाण भाषेत लिहिलेलं अधिकाधिक वेळा वाचता, अधिकाधिक वेळा म्हणजे काय? तर हे जे जप आहे हे असं 25 वेळा वाचा. 25 वेळा वाचा. प्रत्येक वेळेला तुम्हाला कळेल की आपल्याला त्याच्यातला अर्थबोध होतो आहे. गमतीची गोष्ट म्हणजे अशी आहे की आता 2-3 विद्यार्थ्यांनी जे काही वाचन केलं, त्यांनी वाचन करताना त्यातले काही शब्द चुकवले आहेत, काही शब्द चुकीचे उच्चारलेले आहेत, किंवा काही शब्द जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने उच्चारलेले आहेत. मग तुम्ही म्हणाल महाराज बरोबर पद्धत कोणती आणि चुकीची पद्धत कोणती? तर मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की जी पद्धत चुकीची नाही ती बरोबर आहे. म्हणजे असं कसं म्हणजे काय की कॉमन सेन्सचा भाग आहे. सर्व माणसांना कसं बोलावं ते समजतं. फक्त काय आहे की ते विचार करून बोलत नाहीत, म्हणून ते काहीतरी वेगळं बोलतात. तर डोळ्याला अक्षर दिसतात आणि ती आपल्याला वाचायची असतात, म्हणजेच बोलायची असतात. तर त्या अक्षरांचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून आपण जर बोलण्याचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा त्या अक्षराचा अर्थ आपल्या स्वतःला समजेल, म्हणजे बोलणाऱ्याला, वाचणाऱ्याला. आणि जर बोलणाऱ्याला म्हणजेच वाचणाऱ्याला त्या शब्दांचा अर्थ कळला तर आपोआपच जो तुमचं बोलणं ऐकतोय त्या माणसाला देखील त्याचा अर्थ हा पूर्णपणे कळेल. म्हणजे काय की जे तुम्हाला अपेक्षित आहे
तीच गोष्ट घडून येईल. मग त्यासाठी काय करावं लागणार आहे मित्रांनो? तर दिलेला परिच्छेद आहे तो नीट आपल्या लक्षात यावा, त्यातल्या शब्दांचा अर्थ नेमका काय होतो हे आपल्याला कळावं, यासाठी आपण काय केलं पाहिजे? ते पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. अनेक वेळा आपण वाचतो तेव्हा त्याचा अर्थ कळतो. आता ज्या ज्ञानेश्वरीच्या प्रतिमधून हा उतारा तुम्हाला मी घेऊन लिहून दिलेला आहे. अर्थात तो लिहिताना देखील मी विचार करीत होतो. पण या ठिकाणी आता त्यातली एक गंमत मी तुम्हाला सांगतोय की हे जे काही तुम्हाला लिहून दिलं आहे तेच जगातलं शेवटचं लेखन आहे असं नाही आहे. त्यात काही गोष्टी राहिल्या आहेत, काही गोष्टी सुटून गेल्या आहेत. मग कुठल्या गोष्टी राहिल्या आहेत, कुठल्या गोष्टी सुटून गेल्या आहेत, याचा विचार तुम्हालाही केला पाहिजे, मलाही केला पाहिजे. आता यातली एक गंमत म्हणजे काय आहे की त्यांनी एका ओळीचा अर्थ असा लिहिलेला आहे. महाराज म्हणतात, मला वाटते की हा मागील दोष धुवून टाकावा म्हणून कोणीही आपली सेवा करावी असे वेषांतर करून तोच वेद गीतेच्या रूपाने अवतरलेला आहे. तर याच्यामध्ये गडबड कुठे झालेली आहे? तर गडबड या ठिकाणी झाली की कोणीही आपली सेवा करावी. त्यातही सेवा या शब्दापाशी ती गडबड झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की महाराज सेवा या शब्दापाशी गडबड का झालेली आहे? तर ते ओवी काय आहे ती आपण पहिल्यांदा पाहूया. तरी मज पाहता ते मागील उणे फेडावया गीतापणे वेदू वेठला भलतेने सेव्य होवावया. आता या ठिकाणी सेव्य असा जो शब्द आला आहे त्याचा अर्थ सेवा असाच होतो असा काही नियम नाही. सेव्य या शब्दाचा अर्थ सेवन करण्याजोगता. आता सेवन या शब्दाचा अर्थ काय होतो? आपण काय करतो तर अन्न सेवन करतो, बरोबर की नाही? म्हणजे अन्न आपल्या मुखावाटे आपण आतमध्ये घेतो, म्हणजे ते आपल्याला खाल्ल्यापासून पचेपर्यंत ते सगळी सेवनाची क्रिया आहे. म्हणजे काय आहे की वेद जो आहे तो आधी सेव्य होता का? म्हणजे सर्वसाधारण जनतेला तो अर्थासकट समजून घेता येत होता का? म्हणजे काय की वेदांचा अर्थ त्याच्या पचनी पडत होता का? तो पडत नाही असं लक्षात आल्यानंतर मग वेदाने काय केलं तर वेदाने केलं वेषांतर. वेषांतर केलं म्हणजे काय? महाराष्ट्रात पण एक सत्तांतर झालं होतं, गमतीची बाब म्हणून सांगायचं या ठिकाणी. आणि तेव्हा सत्तांतर घडवणारे काहीतरी ती हुडी वगैरे घालून गॉगल वगैरे लावून रात्री हिंडत होते, अशी एक गोष्ट सांगितली जाते. ती फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची म्हणून सांगतोय. माझा त्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही. वेषांतर म्हणजे काय ते कळावं. अरेबियन नाईट्स मध्ये एक पात्र आहे, त्या पात्राचं नाव आहे खलिफा हरून अल रशीद. काय नाव आहे त्याचं? खलिफा हरून अल रशीद. आणि असं म्हणतात की हा खलिफा आपल्या राज्यात काय चाललंय हे बघायला वेश पालटून रात्री हिंडायचा. त्याचप्रमाणे आपल्या देशातलेही काही राजांच्या विषयी असं म्हटलं जातं की ते सुद्धा वेषांतर करून रात्रीच्या वेळी आपल्या राज्यात हिंडायचे. आता ती गोष्ट सोडून द्या, वेषांतर कळावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर वेदाने केलं वेषांतर. तर कुठलं वेषांतर केलं?
तर श्रीमद भगवद्गीतेचं वेषांतर केलं. म्हणजे वेद एवढे सगळे सूक्त आहेत, एवढी सगळी मंडलं आहेत, एवढी सगळी त्याच्यामध्ये उपनिषदं आहेत, बरोबर की नाही? एवढ्या सगळ्या त्याच्यामध्ये ऋचा आहेत. कोण करणार ते? मग वेदाने काय केलं की फक्त 700 श्लोक. किती सोपे आहेत. तेव्हा महाराज हे सोपे असते तर मग आम्ही कशाला क्लासला प्रवेश घेतला असता. बरोबर आहे तुमचं म्हणणं. परंतु त्या 700 श्लोकाच्या रूपाने त्याने वेषांतर केलं वेदाने, आणि तो तुमच्या समोर येऊन उभा राहिला दुसऱ्या भाषेमध्ये. तुमच्या ताटामध्ये तो पदार्थ वाढला गेला, आणि ताटात वाढलेला जो पदार्थ असतो की नाही, तो आपण अतिशय सोप्या पद्धतीने उचलून खाऊ शकतो. म्हणजे आपलं काम काय आहे? उचलायचं, ताटातलं घास जो आहे तो उचलायचा आणि तोंडात घालायचा, उचलायचा आणि तोंडात घालायचा. इतकं सोपं करून ठेवलं. असं कोण म्हणतात आहे? ते माऊली म्हणतात. मग याच्यामधला जो भाव आहे तो सेवा करण्यामध्ये कुठं भाव येतो सांगा बरं. कसं असतं माहिती आहे ना, की शब्द आणि शब्दाचा अर्थ हा संदर्भाने आपल्याला लावायला लागतो. म्हणून माहिती आहे ना, की तुम्हाला खोटं वाटेल परंतु तरी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा गीतेचे सूत्र लिहायला घेतले तुमच्यासाठी, ते पण लिहिलेली आहेत, अजून ते तुम्हाला शिकवायला घेतलं नाही, त्यावेळेला मला जे काही पुस्तक एक आणलं होतं, चला म्हणलं याच्यावरून जरा लिहून काढूया, ते पुस्तक काही मला पटलं नाही. मी दुसरं पुस्तक आणलं. गमतीची गोष्ट म्हणजे एका श्लोकाचा त्या पुस्तकामध्ये अर्थ वेगळा. मग माझ्या डोक्यामध्ये असं विचार आला की बुवा हा अर्थ बरोबर आहे की तो आधीच्या पुस्तकातला अर्थ बरोबर आहे. मग मी तिसरं पुस्तक आणलं. गमतीची गोष्ट म्हणजे मित्रांनो, त्याच्यामध्ये तर अजून वेगळा अर्थ. मग मी म्हणलं अरे, गीतेतला हा जो श्लोक आहे तो श्लोक तर तिन्ही पुस्तकात सारखा दिलेला आहे, अगदी काना मात्रा वेलांटी सकट, पण अर्थ लिहिताना मात्र त्यांनी त्यांच्या मनाचा अर्थ या ठिकाणी लिहिलेला आहे. शब्दही त्यांच्या मनातले घातलेले आहेत. मग आता प्रश्न असा पडला की बुवा हा अर्थ स्वीकारावा की तो स्वीकारावा की तो स्वीकारावा. मी अजून चतुर, मी चौथं पुस्तक आणलं. काय झालं असेल तुम्हाला ते अंदाजाने लक्षात येईल. त्याच्यामध्ये अजून वेगळं. मग मलाच प्रश्न पडला. मग मी जो मूळ श्लोक आहे, जो चारही पुस्तकात सारखा आहे, त्या श्लोकावर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि एका शब्दाचा अर्थ मी पाहू लागलो. आणि मला जे चारही अर्थ ते वेगवेगळ्या पुस्तकात दिले होते त्याच्यापैकी जो अर्थ त्या शब्दाच्या जवळ जाईल असा मला वाटलं, तो शब्द मी निश्चित केला. मग तो शब्द मी एका पुस्तकातून घेतला, दुसऱ्या याचा अर्थ मी दुसऱ्या पुस्तकातून घेतला, तिसऱ्या शब्दाचा चौथ्या पुस्तकातून घेतला. म्हणजे मला जे पटलं ते मी स्वीकारलं. मी कुठल्याही एका पुस्तकाशी प्रामाणिक राहिलो नाही की मी विद्यार्थ्यांना जे काही शिकवीन ते हे एका पुस्तकातूनच शिकवेन. कारण मला लक्षात आलं की प्रत्येक पुस्तकात वेगवेगळं दिलेलं आहे. मग काही पुस्तकात काही श्लोकांचे अर्थ मला वाटले म्हणून ना की ते छान वाटले, व्यवस्थित दिले असे वाटले, परंतु दुसऱ्या पुस्तकामध्ये काही श्लोकांचे अर्थ त्या ठिकाणी चांगले दिलेले वाटले की ते नीट लक्षात येतात म्हणून. आणि मग मी काय केलं की त्यातले ते अर्थ जे योग्य वाटले ते मी एकत्र केले आणि त्याच्यातून आपलं गीतेचं पुस्तक हे सिद्ध झालं. आता मलाही सांगता येणार नाही की मी तो अर्थ जो आहे तो नेमका कुठल्या पुस्तकातून घेतला आहे म्हणून, कारण ती समोर ठेवून असं सरळ मी ते लिहित गेलेलो आहे. आणि त्याच्यामुळे मी काही त्याचा संदर्भ लिहून ठेवला नाही की हा याचा श्लोक जो आहे त्याचा अर्थ जो आहे तो ह्या पुस्तकात मला छान वाटतोय म्हणून तू तिथून घेतला की हा इथून घेतला वगैरे म्हणून. तर तशी गंमत या ठिकाणी पण झालेली आहे. तर या ठिकाणी मला पूर्णतः असं वाटतंय
की बुवा या ठिकाणी त्यांनी सेवा करणं हा जो अर्थ घेतलेला आहे तो अर्थ काही बरोबर नाही आहे. या ठिकाणी सेव्य म्हणजे सेवन करणं, सेवन करण्यायोग्यता किंवा सेवन करण्याजोगता, बरोबर की नाही. म्हणजे काय आहे की तुमच्या ताटात माऊलींनी वाढून ठेवलेलं आहे. जसं गीतेच्या रूपाने व्यासांनी त्या महाभारतामध्ये वाढून दिलं की ज्यांनीच वेद लिहिले होते, बरोबर की नाही. वेद म्हणजे वेदांचे 4 भाग केले होते, वेदव्यास त्यांचं नाव पडलं त्याच्यामुळे. तर मग माऊलींनी ते अधिक चांगल्या प्रकारे रांधून म्हणजे एकदम चांगलं तयार करून एकदम आता हे तुम्हाला पचणारच, बरोबर की नाही. आणि ते तुमच्या ताटामध्ये वाढून आणून ठेवलं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे की ते उचलून खायचं आहे. पण उचलून खायचं म्हणलं तरी पण ते सोपं नाही आहे. हे आता एका ओळीवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की सेव्य या शब्दाचा अर्थ काय घेतला पाहिजे की पचण्यासारखा. म्हणजे आपल्या पचनी नाही पडलं बुवा असं म्हणतो की नाही आपण की हे तुम्ही जे सांगताना ते काही माझ्या पचनी पडत नाही, परंतु पचनी पडतं याला मात्र सकारात्मक अर्थ आहे. आणि त्याच्यामुळे इतका तो कुणालाही पचेल म्हणजे रुचेल म्हणजे समजेल इतका सोपा झाला आहे भगवद्गीतेच्या रूपाने. हेच माऊलींचं जे सांगणं आहे ते ज्ञानेश्वरी या ग्रंथालाही तंतोतंत लागू पडतं. म्हणजे माऊलींनी ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्या ओव्या इतक्या सुंदर पद्धतीने लिहिल्या आहेत की आपल्याला त्याचा अर्थ जर लक्ष देऊन वाचलं तर तो नक्कीच कळेल आणि तो कळण्यासारखा आहे. हे तुम्हाला कळलं का आता. तर मग आपण पुन्हा पुढे जाऊया. चला, आपल्याला वाचावं लागेल. आता 2 विद्यार्थ्यांनी वाचलं, पुढचं कोणीतरी वेगळा विद्यार्थी वाचेल. मी हे जरा थोडं थांबवतो, पहिल्यांदा स्टॉप करतो.